चला ओके करू स्टार्ट. हा तर सोर्सेस मध्ये आपण व्होल्टेज सोर्स तर बघितलाय कालच्या लेक्चर मध्ये. तर आज आपल्याला बघायचं आहे करंट सोर्स. ओके काय बघायचं आहे? करंट सोर्स. कुठला? आयडियल अँड प्रॅक्टिकल. तर आज फॉर्मॅट समजून घ्या कशा पद्धतीने लिहायचं आणि एक स्पेसिफिक लिहायचं. तर इथे मी घेणार आयडियल करंट सोर्स. आयडियल करंट सोर्स. आता आयडियल करंट सोर्स म्हणजेच काय असेल? तर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं पण लॉस नाहीये किंवा कुठल्या प्रकारचं पण त्याच्यामध्ये ड्रॉप होत नाही. ओके तर मग त्याला आपण काय म्हणणार? आयडियल. किंवा असं समजून चला की जे काही आपण इनपुटला देतोय किंवा इनपुट आपण घेतोय तो डायरेक्टली आपल्याला आउटपुटला भेटतोय. डायरेक्टली काय म्हणू शकतो? इनपुट इक्वल टू आउटपुट. याला आपण काय म्हणणार? आयडियल कंडिशन. जे दिलं ते भेटतंय. मग आता याच्यामध्ये काय सांगितलं मी तुम्हाला? आधी तर डेफिनेशन लिहायची. काय करायची? आधी डेफिनेशन लिहायची. डेफिनेशन मध्ये तुम्ही एक सिंपल फॉर्मॅट मध्ये लिहू शकता की आयडियल करंट सोर्स विच इज करंट इज इक्वल टू और इनपुट करंट इज इक्वल टू आउटपुट करंट. एक सिंपल हे येऊ शकतो और विदाउट एनी लॉसेस. ओके मग किंवा असं पण म्हणू शकता विदाउट कंटेन एनी इंटरनल रेजिस्टन्स. ओके म्हणजे हे काय आहे? याच्यामध्ये कुठला पण प्रकारचा एक इंटरनल रेजिस्टन्स नाही जो की त्याला ड्रॉप करू शकतो. मग तुम्ही त्याला असं काही मेन्शन करेल. झाली डेफिनेशन. मग त्या डेफिनेशन नंतर तुम्हाला काय करायचं? सर्किट डायग्राम काढायचा. मग इथे मी घेणार सर्किट डायग्राम. शॉर्ट फॉर्म येते ना सगळ्यांची, नाही तर ते सीकेटी लिहून तुम्हाला समजणार नाही. ओके तर तेवढं एक लक्षात ठेवा. शॉर्ट फॉर्म पण असतात आपल्या याच्यामध्ये, ते लिहावं लागतात. ओके मग सर्किट डायग्राम कशी येणार बरं? कशी येणार? इथे मी काय करणार? एक करंट सोर्स काढणार आणि इकडे काय काढणार? ओके हा काय असेल? IS आणि हा काय असेल? RL. RL मीन्स लोड रेजिस्टन्स, जो की आपल्याला स्वतः कनेक्ट करायचा आहे म्हणून मी त्याला लोड रेजिस्टन्स म्हणलेला आहे. आणि बाकीचं जे काही ते आपण तर करणारच आहे. ओके इथपर्यंत समजलं? सर्किट डायग्राम सिंपल राहते आयडियलच्या. प्रॅक्टिकलच्या थोड्या चेंजेस असतात आणि थोडं समजून घेणं अवघड असतं. ओके आता इथपर्यंत कळलंय. आता काय करायचंय आपल्याला? त्याच्यावर काय अप्लाय करावं लागेल बरं? KVL KCL. KCL करावं लागेल ना, कारण की इनकमिंग करंट इक्वल टू आउटगोइंग करंट. मग बघा बरं नोड कुठं फॉर्म होतंय का? इथे कुठे होतंय? फॉर्म केलं तर आपण कुठं पण करू शकतो. ओके तुम्हाला नोड मध्ये एक सांगितलं होतं प्रिन्सिपल नोड असतात, सिंपल नोड असतात आणि एक सुपर नोड असतो. मग आता इथे एकदम सिंपल नोड वापरायचा आपल्याला. ओके मग म्हणजे दोन ब्रांच जरी कनेक्ट असल्या तरी ते अप्लाय करू शकतो किंवा फोर्सफुली एक नोड फॉर्म करायचा आहे. मग तुम्ही इथे फॉर्म केलं चालेल? जमेल का? हा मग आता इथे काय म्हणणार? अप्लाय KCL. आता अप्लाय KCL केल्यानंतर आधी आपल्याला काय फाइंड आउट करावं लागेल? इनकमिंग इक्वल टू आउटगोइंग करंट. अकॉर्डिंग टू KCLचं म्हणणं काय आहे? जो काही इनकमिंग करंट येणार आहे त्याची समेशन करा आणि इक्वल टू आउटगोइंग करंटची समेशन करा. आता एकच करंट येतोय, एकच करंट जातोय, मग समेशन करायची काही गरज नाही. मग इनकमिंग करंट येणारा IS इथे घेणार मी IS या नोडवर आणि आउटगोइंग जाणारा करंट IR. बरोबर? आता जर मी याची इक्वेशन लिहिले, ओके ह्याचे जर इक्वेशन लिहिले तर काय येणार? इनकमिंग करंट येणाऱ्याला आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करू आणि आउटगोइंग जाणाऱ्याला निगेटिव्ह कन्सिडर करू. इक्वल टू 0. सो IR इक्वल टू IS म्हणू शकतो. बरोबर? याला मस्त मी काय करणार? हायलाइट करणार. झाले इक्वेशन फॉर्म. बरोबर आलं? काय केलं? डेफिनेशन, सर्किट डायग्राम, देन इक्वेशन आणि आता लास्ट काय काढणार मी? वेव्ह फॉर्म. ओके वेव्ह फॉर्म. आता वेव्ह फॉर्म काढायसाठी सिंपल एक्स आणि वाय ऍक्सिस मी ड्रॉ केले. ओके आता इथे आपल्याला काय करायचंय? IV म्हणजे व्होल्टेज वर्सेस करंटच आपण इथे काय करत असतो? ड्रॉ करत असतो ही वेव्ह फॉर्म. आता काय करायचं? आयडियल
आयडियल म्हणलं तर स्ट्रेट लाईन. काही ड्रॉप होणार आहे का? नाही, कारण की इथे कुठला सोर्स वापरतोय आपण? डीसी सोर्स, आणि डीसी सोर्सची वेव्ह फॉर्म कशी असते? कॉन्स्टंट असते, म्हणून डायरेक्टली घेतलं. देन याला काय म्हणणार मी? आयडियल करंट. ओके. आणि आयडियल करंटचं इक्वेशन काय होतं? IR इक्वल टू IS. बस संपलं. कळलं? काही डाऊट इथपर्यंत? बस. आता हा क्वेश्चन तुम्हाला येत असतो 4 मार्काला जर पीटीमध्ये आला तर, किंवा 6 मार्काला फायनलमध्ये. मग तुम्हाला हे सगळं एक्सप्लेन करावं लागतं. तर क्वेश्चन कशा टाईपचा येऊ शकतो? एक्सप्लेन आयडियल अँड प्रॅक्टिकल सोर्सेस येऊ शकतात, किंवा डायरेक्टली मेन्शन येईल करंट सोर्स और व्होल्टेज सोर्स. जे तिथं दिलेलं असलं तिथे डायरेक्टली मेन्शन करायचं. फक्त जर तिथे सोर्सेस जर मेन्शन केलं, आयडियल अँड प्रॅक्टिकल सोर्सेस तुम्ही हे करा, एक्सप्लेन करा, तर काय करायचं? व्होल्टेज अँड करंट दोन्ही पण करून टाकायचे. पण जर डायरेक्टली स्पेसिफिक मेन्शन केलं तर मग एक पण करू शकता. समजलं? जेवढं दिलंय तेवढंच करायचं. बळच येतं म्हणून जास्त करायचं का? नाही. मग टाईम पुरणार आहे का? कारण की हे तुम्हाला मग डोकं लावणं, हे करणं, हे एक इक्वेशन तर फॉर्म होऊन जातं. आणि 1 मिनिट याच्यामध्ये रट्टा कुठं मारायची गरज पडणार आहे? मी फॉर्मॅट पण सांगतोय. फॉर्मॅटला तर रट्टा नका मारू. फक्त समजून घ्या असा-असा फॉर्मॅट आहे. कारण की सर्किट डायग्राम लास्ट काढणं आणि वेव्ह फॉर्म आधी काढणं जमेल. त्यानंतर डेफिनिशन एकदम कोपऱ्याला आणि हे वर जमेल? नाही. फॉर्मॅट आपल्याला पण कळतो. हां. तर मग त्या पद्धतीनं ते फॉर्मॅट ठेवा. तो काही रट्टा जो असेल तो मारू नका. ओके. समजलं? तर अशा पद्धतीने जर काही आलं तर अशा पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन करू शकता. क्लिअर? इन डाऊट? नो? चलो नेक्स्ट. आता काय आहे? प्रॅक्टिकल करंट सोर्स. आणि हे जे काही आहे ना, हे ज्यावेळेस आपण यांचं काय करतो, कंपॅरिझन करतो, तर आपल्याला समजतं आयडियल अँड प्रॅक्टिकल. आयडियल अँड प्रॅक्टिकल ज्यावेळेस आपण त्यांना कंपेअर करणार, त्याच वेळेस आपल्याला काय समजणार, की हे अशा-अशा पद्धतीचं होतं. नुसतं मी जर आयडियल करून दाखवलं तर तुम्हाला समजणार नाही. तर ह्याच्यासोबत जर प्रॅक्टिकल केलं, तर लगेच आपल्याला क्लिअर होतं, का याच्यामध्ये काहीतरी डिफरन्स येतोय. आणि आयडियलमध्ये काय होणार, सपोज मी ते सोर्स लावलेला आहे आणि जो काही वायर आहे, आउटपुट माझं तिकडे आहे, त्या रूममध्ये. मी इथून जर तिकडे नेलं, क्लिअर? इथून जर मी तिकडे सप्लाय नेला, तर आयडियल कंडिशन सांगते, इथे जेवढं व्होल्टेज आहे, इक्वल टू तिकडे तेच व्होल्टेज राहणार आहे. क्लिअर? आता तुम्ही म्हणशाल, हे प्रॅक्टिकली कुठं यूज होतं? बरोबर ना? प्रश्न तर पडत असणार ना? हे शिकतो म्हणून शिकतोय का? हे प्रॅक्टिकली कुठं यूज होतं? आता फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस काय करता तुम्ही एखाद्या घराचं हे करतात, इन्स्टॉलेशन जर करायचा विचार केला, तर घराचं इन्स्टॉलेशन करताना आपण काय करतो, एक प्लॅन ड्रॉ करतो. इजिअर सारखा एक काय करतो, प्लॅन ड्रॉ करतो, एक पेपर वर्क करतो. त्या पेपर वर्कमध्ये आपण काय करतो, इथे मेन सप्लाय आहे, इकडे काहीतरी आपल्याला पॉइंट आउटलेट प्रोव्हाईड करायची. मग व्होल्टेज किती येणार, काय येणार, हे सगळं काय करतो, इथे पण मेन्शन करतो आणि जिथे पॉइंट आउटलेट आहे, तिथे पण मेन्शन करतो. क्लिअर? आणि तिथे मेन्शन करताना आपण काय करतो, इकडे 230 आहे, तर इकडे पण 230 येणार. असं अझ्युम करतो. बट इन प्रॅक्टिकल केसमध्ये काय होतं, प्रत्येक ठिकाणी व्होल्टेज ड्रॉप होतो. आणि तुम्ही कुठे ना कुठे एक ऐकलं असाल किंवा नसेल पण ऐकलं तर पुढे ऐकशाल, की जो काही लोड असतो, त्या लोडच्या सेंटरला सबस्टेशन असलं पाहिजे. ओके. त्या लोडच्या म्हणजे सपोज इकडे ॲग्रीकल्चर लोड आहे, इकडे इंडस्ट्रियल आहे, इकडे कमर्शियल आहे आणि एका ठिकाणी रेसिडेन्शियल आहे. मग ह्या तिघांचा सेंटर कुठे येतो? त्या सेंटरला आपल्याला काय ठेवावं लागतं? सबस्टेशन ठेवावं लागतं. सबस्टेशन म्हणजे बघितलंय? अरे जिथे इन्कमिंग सप्लाय येतो, पॉवर सप्लाय येतो मोठा 133 केव्ही आणि तिथून मग 33 केव्ही, 11 केव्ही पास होत राहतो इकडे-तिकडे. तिथे जिथे होतं ना हे सगळं प्रोसेस, हर्सुल माहिती आहे? हर्सुलचं ते माहिती आहे पॉवर हाऊस? हां, फेमस आहे ते पॉवर हाऊस. ॲक्चुअल ते काय आहे? सबस्टेशन आहे. तर तिथं जे काही आहे ते काय करतात? ते 132 केव्ही सप्लाय येतो आणि आउटगोइंगला ते 33 केव्ही, 11 केव्ही पास करत असतात. तर तो जो आहे ना, तो सेंटरला आहे. हे जे काही असतं ना, हे सगळं सेंटरला. ते सगळे काय करतात? कॅल्क्युलेट करतात माझ्या अवती-भोवती काय हं? तर ते सभोवतालचा परिसर एकदा हे करतात आणि त्याच्या सेंटरला काय करतात? ते ठेवतात. का? कारण की प्रत्येक ठिकाणी व्होल्टेज काय गेलं पाहिजे? इक्वल.
व्होल्टेज ड्रॉप पण झाला पाहिजे तर इक्वल ड्रॉप झाला पाहिजे, म्हणून ते सेंटरलाच ठेवतात. समजलं? किंवा मी सेंटरला उभा आहे, माझ्याकडे जे काही फोर्स लागणार आहे, तो काय लागणार आहे, इक्वल लागला पाहिजे. आता जर मी इकडे पाहिलं तर हे बोर्ड काय माझ्या जवळ आहे. फोर्स त्याच्यावर जास्त लागेल, तुमच्यावर कमी लागेल. बरोबर? हां, तर मग हे काय आहे, सेंटरला ठेवावं लागतं. तर हे सगळं हे आपण ह्याच्यामध्ये शिकतो. थोडं कंपेअर करून बघा प्रॅक्टिकल सोबत पण. चालेल. इथपर्यंत समजलं? सो प्रॅक्टिकल करंट सोर्स. आता प्रॅक्टिकल करंट सोर्समध्ये पहिले येणार डेफिनेशन. ती डेफिनेशन तुम्ही एकदा पण लिहू शकता आयडियल आणि प्रॅक्टिकलसाठी. फक्त तिथं कंपॅरिझन दिसलं पाहिजे आयडियल काय असतं, प्रॅक्टिकल काय असतं. मग तो वेगळा सेक्शन ठेवायचा. देन मग सर्किट डायग्राम. ओके. सर्किट डायग्राम. आता सर्किट डायग्राम कशी येणार बरं? एनी आयडिया? अशीच येणार? बरोबर आहे? आता ऐका, एक सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस काय असते, सिरीजमध्ये काहीतरी कनेक्टेड असतं, त्यावेळेस करंट इक्वल असतो. हे YouTubeच्या डेमो लेक्चरमध्ये पण मी तुम्हाला सांगितलंय, रेझिस्टन्स आणि याचं कनेक्शन करताना, की ज्यावेळेस रेझिस्टन्स सिरीजमध्ये असतो, करंट एकच फ्लो होत असतो. मग विचार करा ना, इकडून जर मी काही करंट पास करतोय, तोच करंट ह्याच्यात जाणार, तोच करंट ह्याच्यामध्ये पुढे जाणार. करंट मग सेम राहणार ना, ड्रॉप होतोय का पुढे? मग दीज आर दी आयडियल कंडिशन. तर त्या ठिकाणी काय करावं लागतं, इथे काही नाही कनेक्ट करता, पॅरलल कनेक्ट करावं लागतं. कारण की पॅरललीच काय होतं, करंट ड्रॉप होतो. तरच तो डिव्हाईड होणार ना. बघा, मग आता इथे चेक करा. हे काय आपला स्मॉल आर इंटरनल रेझिस्टन्स, हा काय असेल आता आपला RL आणि हा काय आपला IS. समजलं? बघा मग आधी काय करणार मी, वेअर. आता कुठली टर्म कशासाठी घेतली मी त्याला सांगणार ना. ओके, समोरच्याला समजेल का? सो IS म्हणजेच काय, सेंडिंग एंड करंट आणि RL म्हणजे लोड रेझिस्टन्स. स्मॉल r मीन्स इंटरनल रेझिस्टन्स. देन अजून एक टर्म येणार IR. सो हा एक IR असा पण येणार आणि एक IR असा पण येणार. मग हा कुठला आहे, रिसिव्हिंग एंड करंट, आणि हा कुठला आहे, इंटरनल रेझिस्टन्स करंट. ओके. सो रिसिव्हिंग एंड करंट आणि हा कुठला आहे, इंटरनल रेझिस्टन्स करंट. समजलं? ओके. मी मेन्शन केलं सगळं. आता सगळ्यांना क्लिअर होऊ शकतं का? जो कोणी तुमचा पेपर जरी चेक करत असेल, त्याला हे सगळं क्लिअर होणार आता का मी कुठल्या टर्मला काहीतरी एक स्पेसिफिक काहीतरी हे केलेलं आहे. जसं आपण ड्रॉ करतो, ग्राफ ड्रॉ करतो, तिथे एक्स आणि वायवर काय घेतलेलं आहे हे मेन्शन करावं लागतं. मग त्या सेम पद्धतीनं आपण इथे ते मेन्शन करणार. आता याच्यानंतर आपल्याला काय फॉर्म करायचं आहे, इक्वेशन फॉर्म करायचं आहे. मग इक्वेशन फॉर्म करण्यासाठी आधी मला काय करावं लागेल, तिथे KCL अप्लाय करण्यासाठी काहीतरी प्रोसिजर करावी लागेल. बघा बरं, नोड फॉर्म होतो का पुढे? इथे होऊ शकतो. सो मी इथे काय करणार, एक नोड फॉर्म करणार. आता ह्या नोडवर काय करायचं, इनकमिंग करंट कुठले आणि आउटगोइंग करंट कुठले ते चेक करू. इनकमिंग करंट हा येतोय IS, देन आउटगोइंग करंट IR आणि हा एक करंट IR. बरोबर? भेटले मला 3 करंट. मग काय म्हणणार मी आता, अप्लाय KCL. सो इनकमिंग करंट हा पॉझिटिव्ह, बाकीचे सगळे निगेटिव्ह, कारण की ते सगळे काय आउटगोइंग करंट आहे. मग आउटगोइंग करंट म्हणले तर निगेटिव्ह घेतो मी. इथे येणार IR मायनस
IR इक्वल टू 0. बघा प्रॉपरली फॉर्म होते. एनी डाऊट? समजलं ना प्रॉपरली? ओके, बघा इथपर्यंत फॉर्म झालं ते. आता काय करणार आपण? आपल्याला मेन काय रिक्वायर्ड आहे? आपल्याला मेन काय रिक्वायर्ड आहे? ह्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज किंवा ह्याच्या अक्रॉस ह्याच्यामधून फ्लो होणारा करंट. मग मला हेच इम्पॉर्टंट आहे. मला इनकमिंग किती येतंय मला काही घेणं देणं नाही. मला आउटगोइंग किती भेटते मी ते बघणार ना. आता जिथे सप्लाय प्रोड्यूस होतोय मला तिथे काही घेणं देणं नाही का? मला इथे किती सप्लाय भेटतो मला हे पाहिजे. ओके, तरच आपल्याला काहीतरी हे. मग आता हा करंट मला पाहिजे, सो मी ह्यांना काय करणार, बाकीच्याला इथे ठेवणार, फक्त IR ला एका साईडला घेऊन येणार. ह्याला पलीकडे ट्रान्सफर केलं तो झाला पॉझिटिव्ह आणि बाकीचे काय राहणार IS मायनस IR. बरोबर बरोबर ना. ओके, मग हेच आपलं इक्वेशन काय झालं इथे फॉर्म झालेलं. इक्वेशन फॉर्म झालं. देन नेक्स्ट स्टेज वेव्ह फॉर्म. सो वेव्ह फॉर्म कशी काढायची आता? सेम प्रोसिजर, व्होल्टेज अँड करंट घेतलं. आता इथे काय करायचं आपल्याला? मेन्शन आयडियल करायचं. आता मी आयडियलची वेव्ह फॉर्म काढली कारण की याच्यासोबतच मला कम्पेअर करायचे. जे काही असेल ते कम्पॅरिझन इथेच करायचे. आयडियल करंट. आयडियल करंट काय असेल आता? IR इक्वल टू IS अँड देन आता हे काय असणार आपलं? प्रॅक्टिकल करंट. काय असेल? प्रॅक्टिकल करंट. प्रॅक्टिकलचं इक्वेशन काय झालं आपलं? IR इक्वल टू IS मायनस IR. बरोबर. हे काय बरं? हा जो एवढा पार्ट उरलाय तो काय? लॉस आहे तो. मी त्याला मेन्शन करू शकतो ना. हा काय आपला IR आहे, तो मी मेन्शन केला. समजा काय डाऊट इथपर्यंत? कसं करायचं, काय करायचं? ओके, सो अशा पद्धतीने हे सगळं काय करावं लागतं. समजलं? एकदा चांगल्या पद्धतीने बघून घ्या कसं केलंय. आणि हे लक्षात ठेवा, व्होल्टेज ड्रॉप सिरीज मध्ये होतो, करंट ड्रॉप पॅरलल मध्ये होतो. नाही तर जसं दिसतंय तसं होऊ द्या, सिरीज मध्ये ड्रॉप करायचा, करून टाकू. होणार आहे का? थंब रूल आहे काय? सगळे थंब रूल आहे, लक्षात ठेवा. ॲज अ इलेक्ट्रिकल इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर तुम्हाला माहिती असलं पाहिजे. नाही तर सिरीज मध्ये ड्रॉप होतो, हा होतो, चला करून टाकू, असं नाही करायचं. समजलं? बघितलं? कम्पेअर पण करून बघा, आयडियल काय असतं आणि प्रॅक्टिकल काय असतं. आयडियल मध्ये एकदम सिंपल लॉजिक आहे, पण प्रॅक्टिकल मध्ये चेंज होतं. ओके, समजलं? चला जाऊ दे, सोडा. बघा नेक्स्ट पार्ट आहे आपला. सोर्सेस मध्ये आपण काय केलं होतं? एक डिपेंडंट सोर्स पण घेतलं होतं. आयडियल तर समजलं आता, ते पण संपलं. आता आयडियल मध्ये व्होल्टेज आणि करंट दोन्ही पण बघितलं आपण, आयडियली कंडिशन मध्ये पण आणि प्रॅक्टिकल कंडिशन मध्ये. दीज आर दी इंडिपेंडेंट सोर्सेस. बट आता आपल्याला बघायचंय डिपेंडंट सोर्सेस. आता डिपेंडंट सोर्सेस म्हणजे काय बरं? डिपेंडंट सोर्सेस. डिपेंडंट सोर्सेस ऐकलंय? नाही. आता डिपेंडंट सोर्सेस आणि इंडिपेंडंट सोर्सेस म्हणजे काय? ज्याची व्हॅल्यू कोणावर पण डिपेंड नाही, फिक्स आहे, मेंटेन ठेवतोय तो, त्याला आपण काय म्हणणार? इंडिपेंडंट सोर्सेस. आणि ज्याची व्हॅल्यू बार बदलते किंवा अदर कंपोनंटवर डिपेंड येते, त्या सोर्सेसला आपण काय म्हणणार? डिपेंडंट.
व्हॅल्यू, मॅग्निट्यूड काही पण होऊ शकतो. ओके, मग त्याच्यामध्ये 4 टाईप पडतात. कुठले कुठले इथे 4 टाईप? 1 व्हीडी, व्हीएस, व्हीडी, सीएस, थर्ड सीडी, व्हीएस अँड फोर्थ सीडी, सीएस. ओके, आता ह्याच्यामध्ये व्ही मीन्स वेअर, व्ही मीन्स व्होल्टेज, डी डिपेंडंट और कंट्रोल्ड. ओके, वेगवेगळे शब्द आहे. कधी कधी तुम्हाला कंट्रोल पण येऊ शकतं, मग तिथं तुम्हाला हे व्हायचंय का? नाही, त्याचा मल्टिपल पण अर्थ असतात, एवढं समजून घ्यायचे. देन यस सोर्स अँड सी करंट. ओके, हा, तर पेपरमध्ये जर हे लिहित असाल ना, तर तिथे त्यांचे फुल फॉर्म मेन्शन करा. लक्षात ठेवायचं तर असं लक्षात ठेवा, पण त्याच्या समोर इक्वल टू हे असं आहे, असं फुल फॉर्म मध्ये मेन्शन करायचं. समजा. आता काय करायचं, आपल्याला यांना बघायचं नेमकं काय आहे कन्सेप्ट आणि कसं हे डिपेंडंट असतात एकमेकावर किंवा वेगळ्या पॅरामीटरवर. तर बघा, हा जो काही डिपेंडंट सोर्स असतो, हा असतो सर्किटमध्ये कनेक्टेड. ज्यावेळेस तो सर्किटमध्ये कनेक्टेड असतो, पण त्याची जी व्हॅल्यू असते ती आपल्याला गिव्हन मध्ये दिलेली नसते, तर ती आपल्याला स्वतः फाइंड आउट करावी लागते. मग ती फाइंड आउट कशी करायची? तर कुठला पण काय करतात, त्याला एक कॉन्स्टंट असतो के अँड त्याच्यासोबत एक फॅक्टर असतो किंवा तो कोणावर डिपेंड आहे त्याचा एक हे असतो, नोटेशन काहीतरी म्हणू शकतो आपण त्याला. तर मग तोच नोटेशन आपण अदर कुठं दिसतोय, मग तिथे बघायचं, त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज आपल्याला फाइंड आउट करायचंय किंवा त्याच्यातून फ्लो होणारा करंट फाइंड आउट करायचंय, ते बघायचं एकदा आणि त्याच्या अकॉर्डिंग काय करायचं, त्याची व्हॅल्यू काढायची. पण हे सगळं कधी होणार, ज्या वेळेस आपण सर्किट सॉल्व्ह करतो त्याच्या आधीच हे सगळे प्रोसेस करायची. आधी त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, मग नेक्स्ट पुढे बघू शकतो आपण. ओके, करू मग स्टार्ट. ओके, 4 टाईप आहे, समजले इथपर्यंत? तर आपण फर्स्ट ऑफ ऑल काय बघू, व्हीडी व्हीएस. ओके, व्हीडी व्हीएस मीन्स व्होल्टेज डिपेंडंट व्होल्टेज सोर्स. आता ह्याची जी काही हे असतं सिम्बॉल असतो, हा कशाने रिप्रेझेंट करतो आपण? डायमंड शेपने. ओके, हा कुठला शेप आहे? डायमंड शेप. डायमंड शेप मध्ये ह्याला काय करतो आपण? रिप्रेझेंट करतो. नॉर्मली जे आपलं हे असतं व्होल्टेज असतं, त्याला तर अशा पद्धतीने रिप्रेझेंट करतो, एक मोठी लाईन आणि एक छोटी लाईन, अशा पद्धतीने रिप्रेझेंट करतो, किंवा डायरेक्टली आपण सर्कल मध्ये रिप्रेझेंट करतो. ओके, हे झालं इंडिपेंडंट व्होल्टेज. बट जे काही डिपेंडंट सोर्सेस असतात त्यांना आपण या डायमंड शेप मध्ये रिप्रेझेंट करतो. मग ते डिपेंड करंट असेल की व्होल्टेज असेल. मग आता इथे काय दिलेलं आहे, मला व्होल्टेज सोर्स दिलेला आहे, मी इथे काय करणार, प्लस मायनस घेणार. काय येणार? प्लस मायनस घेणार. आता इथे बघा, इथे व्ही मीन्स काय आहे, जो कोणता दुसरा असेल तो डिपेंड, त्याच्यावर डिपेंड आहे ना, व्होल्टेज डिपेंडंट व्होल्टेज सोर्स. हा जो व्हीएस आहे हा रिप्रेझेंट करतोय. इथे लास्ट बघायचं, हे दोन कीवर्ड बघायचे, व्हीएस म्हणले तर व्होल्टेज सोर्स, सीएस म्हणलं तर करंट सोर्स, आणि हे जे काय असेल हे अदर कंपोनंट. समजलं? मग बघा, आता इथे मला सांगितलं काय आहे, व्होल्टेज डिपेंडंट व्होल्टेज सोर्स. मग हा झाला आपला डिपेंडंट सोर्स व्हीएस, अँड इकडे मी काय घेणार, नॉर्मल व्होल्टेज. सो असेल हा व्ही. समजले पर्यंत? किंवा याला सिंपल मध्ये याला व्हीएक्स पण लिहितात बरं का, ज्यावेळेस सर्किट मध्ये याला आपण रिप्रेझेंट करतो ना, याला ऍज अ व्हीएस पण कन्सिडर करतात, लिहितात. मग आता बघा, आता हे तुम्हाला अशा पद्धतीने दिसतंय, तर हा काय होणार, ह्याचा एक फॉर्म्युला राहणार. काय राहणार तो? व्हीएस इक्वल टू के इंटू व्हीएक्स, के इंटू व्हीएक्स. आता एक पॅरामीटर नाहीये, काय आहे इथे, 2 पॅरामीटर आहे. मग 2 पॅरामीटर बघा, आता ह्याचं व्होल्टेज मला फाइंड आउट करायचंय, बरोबर. आता इथे मला के काहीतरी दिलेला असणार, कॉन्स्टंट व्हॅल्यू कुठली पण, 0 पासून तर कुठपर्यंत पण असू शकते, शक्यतो 1 पासून स्टार्ट होईल आणि इन्फिनिटी पर्यंत कुठे पण असेल. पण समथिंग आपण काहीतरी व्हॅल्यू कन्सिडर घेऊ फॉर
ओके, तर आपण के ऍज अ कन्सिडर करू 10. चालेल. आता बघा मला काय फाइंड आउट करायचं आहे, VS. आता मी काय करणार, के ची व्हॅल्यू घेतली आपल्याला 10. आता मला VX माहिती पाहिजे. काय पाहिजे? VX माहिती पाहिजे. आता VX जर दिलेला असला तर डायरेक्ट घ्या, अदरवाईज फाइंड आउट करा. मग बघा आता VX मी इथे कन्सिडर करतो 5. जमेल? मग इथे आपल्याला फॉर्म्युला एक्स पण दिलेला आहे VX, तर VX ची व्हॅल्यू आपल्याला 5 व्होल्ट दिसते. किती येणार? 50. किती आलं? 50 आलं. त्यानंतर इथे 10 दिलेला, व्हॅल्यू काय होणार? 100 होणार, बरोबर. आता आपण याला कॉन्स्टंट ठेवू. हा कॉन्स्टंट जर मी चेंज केला, याला 2 केला, काय भेटणार? 20 व्होल्ट भेटणार. काय होऊ लागलं? चेंज होऊ लागलं. कशामुळे? एकतर कॉन्स्टंट चेंज केल्यामुळे किंवा ह्याचा अक्रॉसचं व्होल्टेज चेंज केल्यामुळे. समजलं? म्हणजे हा कुठल्या अदर कंपोनंटवर डिपेंड आहे. पण जर जर इंडिपेंडेंट सोर्स असता, तो कोणावर डिपेंड आहे? ते डायरेक्टली आपण काय करतो, व्होल्टेज सोर्स इज इक्वल टू जे काय असेल त्याची व्हॅल्यू, फिक्स व्हॅल्यू, ती चेंज होणार आहे का? हा, पण ह्याच्यामध्ये काय आहे, कॉन्स्टंट चेंज करा, अदरवाईज जो काही सोर्स असेल तो चेंज करा. समजलं इथपर्यंत? ओके. आता तुम्हाला वाटणार फक्त हे व्होल्टेज सोर्सवरच डिपेंड आहे, तर अजून एक पॅरामीटर याच्यामध्ये काय कन्सिडर करतो. आता एक नॉर्मल सर्किट ड्रॉ करू. इथपर्यंत समजलं सगळ्याला? काय केलं, कसं केलं, त्याच्या मागचं एक सांगतो पण तुम्हाला, तर जरा लवकर समजेल तुम्ही. ओके, तोपर्यंत लग्नात गेले सगळे? गेले? कोणाच्या ना कोणाच्या गेले? अरे थोडं जोरानं हा तरी बोला ना. गेले ना? पुढं तर जाशाल एकमेकाच्या तरी. हा, चला. मग लग्नात गेल्यानंतर डीजे तर लावशाल ना? स्वतःला कन्सिडर करा, मी आहे. कोण? मी म्हणजे मी, तुम्ही बर, मी तुम्ही. हा, तर असं कन्सिडर करा तुमचं आहे, बरोबर. डीजे तर लावशाल, भारीवाला लावा नाही तर छोटा लावा, फक्त लावा. हा, तर बघा आता आपल्याला काय करायचंय, जाऊ दे तोपर्यंत तुम्ही स्वतः विचार करून ठेवा गाणे कोणते प्ले करणारे, पण विचार करून ठेवा. आता बघा मी इथे एक सर्किट ड्रॉ करतो. आता इथे काय करणार आहे, मी एक डिपेंडंट सोर्सेस घेणार आहे. कुठला? आता आपला सध्या चालू आहे व्होल्टेज डिपेंडंट सोर्स, म्हणजे मी इथे तो घेणार, बरोबर. इथे एक रेजिस्टर ड्रॉ केला, इथे ऍक्च्युअल मध्ये व्होल्टेज ड्रॉ अँड ओके, जमलं. सो इथे आता काय करू, आपण एक व्हॅल्यू घेऊन टाकू. हा VS इक्वल टू 5 इंटू किंवा 5 VX घेऊ, चालेल. 5 VX. आता हा असेल 5, हा असेल 5, आणि याला आपण ठेवू 10 व्होल्ट. क्लिअर? समजलं इथपर्यंत? आता बघा हा VX मला या सर्किटमध्ये कुठेतरी ड्रॉ करायचा आहे. VX एकतर ऑलरेडी तुम्हाला गिव्हन मध्ये दिलेला असणार. आता बघा हा जो VX आहे हा मला कुठे भेटतोय? इथे दिसतो मला तिथे. म्हणजेच मला काय करायचंय, या रेजिस्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज फाइंड आउट करायचंय. मग ते रेजिस्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज भेटलं तर मी त्याला इथे पुट करू शकतो आणि मग मला पुढे व्हॅल्यू भेटेल. मग आपला मेन मोटो काय आहे, फ्रॉम फिगर VS इक्वल टू के किती दिलेला आहे आपल्याला? 5, आणि VX दिलेला आहे. VX म्हणजेच काय आहे, व्होल्टेज अक्रॉस 5 ओहम. म्हणजेच मी त्याला असं लिहू शकतो V5 ओहम. जमलं? मग आता तो VX च्या अक्रॉस व्होल्टेज किती भेटते बरं? काढू शकता? काही KVL KCL अप्लाय करायची गरज आहे का? डायरेक्टली काढू शकतो का, असं काढायची गरज आहे आपल्याला KVL KCL? किती भेटतंय? 10 व्होल्ट भेटेल. कशामुळे? डायरेक्टली काय ते पॅरलली कनेक्ट आहे, म्हणजेच काय आपल्याला 10 व्होल्ट डायरेक्टली भेटेल. कारण की हे पहा त्याच्या अक्रॉस जर मी व्होल्टेज चेक केलं किती भेटतंय, आणि तेच पॉइंट इथे पण कनेक्टेड आहे, मग किती भेटणार? 10 व्होल्ट ऍज इट इज भेटणार. म्हणजे 10 व्होल्ट आपल्याला इथे भेटते. म्हणजे इथे मी काय मेन्शन करू शकतो, 5 × 10. सो आन्सर 50 व्होल्ट भेटलं.
आता याची व्हॅल्यू भेटली आपल्याला VS ची. परत एकदा मी सर्किट ड्रॉ करणार आणि इथं मी मेन्शन करणार 50 व्होल्ट. आता सर्किट सॉल्व्ह करू शकतो. आता सगळ्याची व्हॅल्यू भेटली. मग घ्या आता सर्किट सॉल्व्ह करायला. समजलं? सो अशा पद्धतीने हे काय असतं कन्सिडर केलं जातं. त्यानंतर हा Vx आता मला इथे नाही दिलेला आहे. मला हा Vx इथे दिलेला आहे. ओके. मी काय करणार आता त्याच्या अक्रॉस किती व्होल्टेज भेटते ते फाइंड आउट करणार. आता इथे सिंपल होतं. आता इथे काय झालंय थोडं डिफिकल्ट झालंय. तर त्यावेळेस मी याला निग्लेक्ट करणार. काय करणार त्यावेळेस निग्लेक्ट करणार. निग्लेक्ट कसं करणार? व्होल्टेज सोर्स आहे आणि व्होल्टेज सोर्स ऑलवेज काय करतो आपण शॉर्ट करत असतो. मग शॉर्ट केला म्हणजे हा काय झाला तर याच्या अक्रॉस किती व्होल्टेज भेटणार किती भेटणार हा थोडं जोरात. करंट कशाला काढायचंय सिंपल लॉजिक आहे ना. बघा याला मी शॉर्ट करतोय तो काय झाला 0 झाला ना. मग सर्किट आपला असं तयार नाही होऊ शकत का असं नाही होणार. आणि इकडे मी असं ड्रॉ केलं होतं दोन्ही रेजिस्टर काय आहे पॅरलल आहे त्या व्होल्टेज सोर्सला. म्हणजे जे व्होल्टेज याच्या अक्रॉस होतं तेच व्होल्टेज याच्या अक्रॉस भेटणार नाही. मग आपला आन्सर तेच येणार ना. समजलं? आता इथे आपण दाखवलं होतं याच्यावर डिपेंडंट आहे पण तो इथे काय झाला या रेजिस्टरवर किंवा या रेजिस्टरवर डिपेंड होतोय. समजलं? खरंच समजलं काय डाऊट नाही खरंच का हा कळालं ना नाही कळालं चला बघा वेगळं घेऊ जरा. ओके आता मी काय करतो इथे एक रेजिस्टर काढला इथे एक रेजिस्टर काढला इथे एक व्होल्टेज सोर्स काढला. ओके इथे पण एक व्होल्टेज सोर्स काढला आणि एक डिपेंडंट सोर्सेस काढला. समजलं? अशा पद्धतीने मी सर्किट ड्रॉ केलेलं आहे. आता हा झाला VS डिपेंडंट जो काय असेल तो सोर्स. बघा सो K अँड VX इंटू VX. बघा आता हे R1 R2 ऍज इट इज करू बरं का. R1 R2 अँड R3 मी असं अज्युम करतो. देन आपल्याला जर गरज पडली तर काहीतरी व्हॅल्यू पण त्याला घेऊन टाकू. ओके समजले इथपर्यंत. आता बघा VX कुठे दिसतोय का VX नाही दिसत आहे ना. मग त्याची व्हॅल्यू भेटेल का आता सध्या नाही भेटणार. जर तो VX आपल्याला गिवन दिलेला असला तर आपल्याला त्याची व्हॅल्यू भेटणार. मग आता फॉर एक्झाम्पल VX इथे असेल काय असेल VX इथे असेल. मग आधी मला काय करावं लागेल हा VX फाइंड आउट करावं लागेल. कसं काढू शकतो आपण आता बघा हे काय आहे व्होल्टेज आहे आणि त्याच्या पॅरलल हे दोन्ही रेजिस्टर कनेक्टेड आहे. समजलं? अकॉर्डिंग टू VDR ऐकलंय कधी व्होल्टेज डिव्हिजन रूल. व्होल्टेज डिव्हिजन रूल मध्ये दोन रेजिस्टर सिरीज मध्ये असले तर आपण काय करतो टोटल व्होल्टेज इंटू ज्या अक्रॉसचं व्होल्टेज आपल्याला फाइंड आउट करायचं तो रेजिस्टर डिवाइड बाय समेशन ऑफ ऑल रेजिस्टर करतो. बघा मग मी इथे काय करणार आधी मला VX फाइंड आउट करायला लागेल मग तो मी तिथे पुट करू शकतो. मला सांगा तुम्हाला एखादी भाजी बनवायची आधी काय करशाल तुम्ही त्याची सामग्री गोळा करशाल ना मग भाजी बनवणार ना का आपल्याकडे सामग्रीच नाही आणि आपण भाजी बनवायला घेतली. ओके गॅस पेटवला आणि नंतर आपण विचार करतो सामग्रीच नाही आपल्याकडे मग तोपर्यंत गॅस जाणार ना. आधीच गॅस किती महाग झालाय हा बघा. मग आता हा VX मला फाइंड आउट करायचा आहे. मग तो VX कसा फाइंड आउट करणार अकॉर्डिंग टू VDR काय म्हणतो टोटल V इंटू ज्याच्या अक्रॉस मला फाइंड आउट करायचा तो रेजिस्टन्स कुठला R2 डिवाइड बाय R1 प्लस R2. मग आपल्याला VX भेटेल हा. आता टेम्पररी आपण काय करू सरांच्या काहीतरी व्हॅल्यूज कन्सिडर करून घेऊ. हा V मी 10 घेतो चालेल इंटू R2 आपण 5 घेऊ डिवाइड बाय 10 करू जमेल का
सोपं जाईल थोडं इक्वेशन. ओके, आता बघा 10 × 5, याला पण मी 5 कन्सिडर केलं बरं का, ध्यान ठेवा जरा, नाही तर मी 5 + 5 घेतो. समजलं? आता काय येणार, 5 व्होल्ट भेटलं बरोबर. बघा आता 5 व्होल्ट भेटलं. आता हे जर मी तिथे पुट केलं तर मला पुढचं व्हॅल्यू भेटेल. आता VS आपण VS घेऊ. सो VS काय असेल, आता K ला मी कन्सिडर करतो 2 बरोबर. आता 2 × VX किती दिलेला आपल्याला 5, 2 × 5 10 किती भेटला 10 व्होल्ट. समजलं? आता ओव्हरऑल आपण जर फिरून पण आलो तिथं तर आपला मेन मुद्दा काय आहे की त्या VX ची व्हॅल्यू कोणावर तरी डिपेंड आहे. ती जर चेंज झाली तर काय होणार, त्या VS ची पण व्हॅल्यू चेंज होणार. समजा? एनी डाऊट? मी सर्किटमध्ये ऍज इट इज सगळ्या व्हॅल्यू ठेवतो, फक्त हा जो VS आहे आता मी इथे मेन्शन करतोय, इथे मेन्शन केलं, आता इथे विसरून जा. ओके, आता काय करायचं तिथे विसरून जायचं. गेले विसरून. आता तो VX मी काय करतो इथे मेन्शन करतो. मला काय करायला लागेल आता, ह्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज पाहावं लागेल, किती भेटणार, डायरेक्टली V भेटणार. मग मी इथे काय लिहू शकतो बघा, ओव्हर तर नाही होते ना. हा, आता हे झालं ज्यावेळेस VX इथं होता त्यावेळेसचं कंडिशन. आता मला काय करायचंय, इथे VX शिफ्ट झालेला आहे, तर मी काय म्हणणार, फ्रॉम फिगर VX इज इक्वल टू V म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, कारण की ह्याच्या अक्रॉसचे जे व्होल्टेज आहे तेच मला ह्याच्या अक्रॉस भेटतंय ना, बोथ आर पॅरलली कनेक्टेड. मग पॅरलली कनेक्टेड म्हणजेच काय, ते जे काय व्होल्टेज असेल ते डायरेक्टली मला ते भेटते, म्हणून मी काय म्हणणार VX इक्वल टू V. मग त्याच्याच नुसार मी VS इक्वल टू K × V लिहू शकत नाही का, लिहू शकतो ना. तेच घेतलंय मी, फक्त त्याला रिप्लेस करतोय, सबस्टिट्यूट करतोय. ओके, चला मग आपलं हेच इक्वेशन होतं. समजलं? फक्त मेन मुद्दा काय आहे, तो कोणावर तरी डिपेंड आहे, त्याची व्हॅल्यू कोणावर तरी डिपेंड आहे. समजलं? एनी डाऊट्स? नाही, खरंच नाही. हा चला, आता ते तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं, विचार केला. हा चलो करू मग स्टार्ट आता. म्हणजे त्याच्या मागचा मुद्दा काय आपला, डीजे लावणार ना. अरे हा हा, डीजे लावण्याचा. तर बघा आता डीजे लावत असतो आपण बरोबर, तो जो कोणी डीजे ऑपरेटर असतो त्यालाच तर आपण डीजे म्हणतो ना. डीजे म्हणजे तो स्पीकर नाही, ती साऊंड सिस्टीम असते. डीजे म्हणजे जो ऑपरेटर असतो तो असतो डीजे. ओके, डिस्क जॉकी असं नाव राहते. मग आता बघा, जो कोणी ऑपरेटर राहतो त्याच्याकडे गाणे प्ले करायसाठी एकतर काय करतो, तो एकतर लॅपटॉप लावतो किंवा मोबाईल लावतो. आणि लॅपटॉपला आणि जो काही डीजे असतो त्याला काय असतो, 3.5 mm चा जॅक असतो. आता मला सांगा, तुम्ही 3.5 mm जॅक वापरलाय, हेडफोन तर वापरले असतील, कानात लावलेले इयरफोन. हा, मग आता बघा, ज्यावेळेस आपण पिन लावतो, एअरबड नाही बरं का, मी 3.5 mm जॅकचं बोलतोय, वायर. तर ते लावल्यानंतर आपल्याला आवाज मोठा येतो का कमी येतो, कानात लावतोय ना आपण, कमी येतो ना. फक्त कानाला ऐकन एवढंच येतो, बाकीच्या कोणाला ऐकू येतो तो नाही. कारण की त्याचं जे काही आउटपुट असतं, त्या पिनचं जे आउटपुट असतं, जी मोबाईलला पिन असते, फॉर एक्झाम्पल एक मिनिट लाईव्ह बघा. आता थांब, आपल्याकडे सगळं लाईव्ह आहे. चला बघा, आता फॉर एक्झाम्पल हा माझा फोन आहे, क्लिअर. ओके, हा माझा फोन आहे, ब्रँडिंग नाही करत बरं का, स्पॉन्सर. आता बघा, याला 3.5 mm जॅक आहे. आता जर मी हे काय घेतलं, वायर हेडफोन घेतलं बरोबर, या वायर हेडफोनचं मी जॅक काय करतो, ह्याला लावून टाकतो. क्लिअर. आता मी एखादं गाणं प्ले केलं, काय केलं याच्यामध्ये, गाणं प्ले केलं, याच्यामध्ये
मला आवाज येईल, माझ्या कानाला जेवढा आवाज येईल तेवढंच भेटेल. म्हणजेच इन शॉर्ट सांगणं काय आहे, की ह्याच्यामध्ये एवढं कमी आउटपुट आहे, ते फक्त एवढासा स्पीकर हँडल करू शकतो. बरोबर? समजलं? आता मधात काही लावलेलं आहे मी? नाही, फक्त वायर लावलेलं आणि डायरेक्ट स्पीकर कनेक्ट केलेला आहे. आता मी ह्याच मोबाईलवर डीजे प्ले करू शकतो का? ते एम्प्लिफायर जो असतो. समजतंय का? का काही अवघड होत चाललंय? हां. आता मी इथे जर एम्प्लिफायरची पिन लावलेली, तर ह्या एम्प्लिफायरचे पिन लावल्यानंतर एम्प्लिफायर थ्रू तो डीजे चालेल का? आवाज होईल का मोठा आता? होईल ना? कशामुळे झालं हे? आवाज मोठा कशामुळे झाला? मधात काय लावलं आपण? एम्प्लिफायर. एम्प्लिफायर काय करतो? आवाज वाढवतो. म्हणजेच काय आहे, जे इनपुट सिग्नल देणार ते छोटं सिग्नल असणार. बघा, आता हा माझा मोबाईल आहे. हा मला काय करणार आहे? एक स्मॉल सिग्नल देणार आहे. काय करणार आहे? स्मॉल सिग्नल प्रोव्हाईड करणार आहे. बरोबर? पण मला काय करायचंय? त्याच्यावरून मोठा डीजे प्ले करायचा आहे. काय करायचंय मला? तो डीजे प्ले करायचा आहे. म्हणजे मोठा आहे ना तो 3-4 स्पीकरचा. ओके. तर मला हे प्ले करायचंय. आता ह्या स्मॉल सिग्नलवरून हे प्ले होणार आहे का? ते आवाज पण काही येणार नाही त्याच्यामध्ये. म्हणजेच मला ह्याला काय करायचंय? एक हाय सिग्नल पाहिजे. हा काय म्हणतो? मला हाय सिग्नल द्या. काय करतोय? मला हाय सिग्नल द्या असं तो म्हणतोय. समजलं? पण हे झालं स्मॉल सिग्नल. हे म्हणतो हाय सिग्नल द्या. मग आता काय होणार इथे? एकतर प्लेस होणार नाही किंवा मग आपल्याला काहीतरी जुगाड करावं लागेल. मग तो जुगाड म्हणजेच काय? मधात आपण प्लेस करणार एम्प्लिफायर. बरोबर स्पेलिंग? एम्प्लिफायर. बरोबर आहे? बरोबर आहे का? चुकीची आहे? हां? बरोबर आहे ना? नंतर Googleवर चेक करून घ्या. हां. आता हे एम्प्लिफायर काय करणार? या स्मॉल सिग्नलला एम्प्लिफाय करून हाय सिग्नलमध्ये कन्व्हर्ट करणार. त्यानंतर डीजे प्ले होऊ शकतो. हां. आता मेन मुद्दा काय आहे? हा जो काही असेल एम्प्लिफायर, हा म्हणजेच आपण कन्सिडर करून घेऊया डिपेंडंट सोर्स, व्होल्टेज डिपेंडंट व्होल्टेज सोर्स. आता हे जे एम्प्लिफायर काय करतं? हे काय करतं? स्वतःचा गेन लावतं तिथं. काय असते? एक गेन कन्सेप्ट असते. आता गेन म्हणजेच काय आहे? जे काही स्मॉल सिग्नल येतंय, त्याला जर मी एखादी व्हॅल्यू मल्टिप्लाय केली, तर त्याची व्हॅल्यू वाढू शकते. आता फॉर एक्झाम्पल हे स्मॉल सिग्नल मी इथे घेतो. त्याला ॲज अ कन्सिडर करतो एस. चालेल? नोटेशन देऊ बरं का आपण त्याला. ओके. एस कन्सिडर केलं. आता एस इंटू काहीतरी समथिंग के. के मीन्स गेन. आता स्मॉल सिग्नल तर चेंज होऊ शकत नाहीये. पण एम्प्लिफायर थ्रू तर चेंज होऊ शकतं. हां, बघा मग. आता या एसची व्हॅल्यू मी ठेवणार फाय. कॉन्स्टंट आहे. आता तो तर चेंज होणार नाहीये. एवढं तर फिक्स आहे. बट या केची व्हॅल्यू आपण चेंज करू शकतो. मग बघा, हा फाय ओके इंटू आता के. आता मला असं समजून चला, हा जो काही डीजे असेल, ओके, तो जो स्पीकर असेल, त्याला रिक्वायर्ड किती आहे? 100 समथिंग काहीतरी. ओके. आता मी युनिट वगैरे काही देत नाही. त्याला 100 काहीतरी रिक्वायर्ड आहे. मग बघा, ह्या फायला 100 कधी करू शकतो आपण? तर के ची व्हॅल्यू काय ठेवावं लागेल? किती ठेवावं लागेल? 20 ठेवावं लागेल. म्हणजेच 5 × 20 इज इक्वल टू 100. जमलं? स्मॉल सिग्नल चेंज झालं का? याचं सिग्नल चेंज झालं का? नाही. चेंज काय झालं? आउटपुट सिग्नल चेंज झालं. पण कशा थ्रू? एम्प्लिफायर थ्रू. ओके. आता मला लागतं इथे 100 ऐवजी 200. काय करू? के ची व्हॅल्यू 40 करावं लागेल. म्हणजे इथे मला काय भेटणार? 200. हे चेंज होत आहे का? चेंज काय करतोय आपण? गेन चेंज करतोय. मग हेच कन्सेप्ट आपण कशामध्ये लावतो? डिपेंडंट सोर्समध्ये. जर आपल्याला एक्स्ट्रा व्होल्टेज जर लागत असेल थ्रू द डिपेंडंट सोर्सेस, आपण काय करतो? के ची व्हॅल्यू चेंज करतो आणि तो कुणावर तरी डिपेंडंट करून टाकतो. समजलं का नाही? खरं समजलं ना? सिमिलर आहे. बघा, तिथे पण आपण तेच करतोय. मला सपोज 10 व्होल्ट नाही लागत आहे, मला एक्स्ट्रा व्होल्टेज लागतंय. मी काय करणार? के ची व्हॅल्यू चेंज करणार. पॉसिबल असलं तर आणि डायरेक्टली कधी सर्किटमध्ये पण दिलेली असणार. समजा? एनी डाऊट? नो?
खरं समजतंय का? का असंच चालू आहे तुमचं? नसेल समजत तर विचारत चला.